1 BHK जर समजा 23 ते 24 लाखाला जर मिळत असेल, तर काही लोक असा विचार करतात की आम्ही यापेक्षा कमी किमतीमध्ये बांधू, स्वतः बांधू आणि आमचे पैसे वाचतील. बरोबर आहे. तर याकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? अगदी बरोबर आहे त्यांचं जे असं म्हणत असतील ना. जोपर्यंत आजकालपर्यंत जेवढ्या परमिशन घेतल्या ह्या एनए केल्यानंतर एनएच्या नंतर सनद पण घेतलेली आहे. ते आपण काय करतो, डाऊन पेमेंट फक्त 3-3.5 लाख रुपये डाऊन पेमेंट घेतो. स्टॅम्प ड्युटीचे वेगळे पैसे भरतो आणि 5 लाख डाऊन पेमेंट मध्ये मग बाकीचे पैसे आपण लोन म्हणून घेतो. ओके. तर ह्या सगळ्या विषया मुंबईत नोकरी करून किंवा मुंबईत कामधंदा करून माणसाला ह्या गोष्टी मिळवणं हे कठीणच आहे. तर असं ते शास्त्राप्रमाणे, आम्ही शास्त्राचा बेस थोडासा ठेवलेला आहे. स्वतः काम करताना पण वास्तुशास्त्राप्रमाणे करायचं आणि येणारे रिझल्ट जे आहेत, समोरचा माणूस जो घर घेणार त्यालाही त्या वास्तुशास्त्राचे सगळे रिझल्ट मिळतील. आता तुम्ही या नवीन तंत्रज्ञानाकडे वळण्याचं कारण काय आहे? कारण म्हणजे पैसा वाचणार आहे. पैसे भरून किंवा बिल्डर वेळेवरती त्यांना पोझिशन देत नाही, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला? ज्या लोकांना भविष्यामध्ये घर घ्यायचं आहे, तर अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? नमस्कार मित्रहो, मी ऋषभ तोडणकर. मित्रहो, आज मी आलो आहे सिंधुदुर्गमध्ये आणि या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत, तुम्ही सर्वजण यांना ओळखतच असाल, रॅनकोज कोकणात बंगला याचे डेव्हलपर आणि ओनर सन्माननीय श्री सुधीर राणे साहेब. नमस्कार सर. नमस्कार सर. या अगोदर आपण रॅनकोज कोकणात बंगला यांच्या विविध साईटबद्दल आणि बंगलोबद्दल वगैरे खूप माहिती घेतली आहे. तुम्ही कशा प्रकारे डेव्हलपिंग करता साईट्स वगैरे. पण लोकांच्या मनात अजूनही काही शंका असतात, वेगवेगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात. काही निगेटिव्ह असतात, काही पॉझिटिव्ह असतात. तर हे सर्व निगेटिव्ह पॉझिटिव्ह बाजू आपण तुमच्या माध्यमातून समजून घेण्याचा, त्याचा उलगडा करण्याचा आपण प्रयत्न करूया, जेणेकरून लोकांपर्यंत ते अजून जास्तीत जास्त रॅनकोज कोकणात बद्दल माहिती पोहोचेल. सर, पहिला आपला हा प्रश्न असेल की रॅनकोज कोकणात बंगला, तर ही कंपनी सुरू करण्यामागे तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली? आपण 21,600 वेळा श्वास घेतो आणि 2.6 ते 2.8 kg ऑक्सिजन आपण कन्झ्युम करतो. पण हा आपण ऑक्सिजन परत नाही करत निसर्गाला. आताच्या जनरेशनमध्ये तर खूपच म्हणजे कठीण परिस्थिती झालेली आहे. अगोदर तरी असं व्हायचं की आपल्या प्रत्येक मुला नाही म्हटलं तरी 1-2 झाडं तरी लागायची. आता तसं होत नाही. फॅमिली पर माणशी जर बघितलं तर झाडांची लागवड होत नाही. आणि तसा जर टार्गेट ठेवला आम्ही की झाडंच नुसती लावायची आणि विकायची, तर आम्ही प्रयत्न केला होता नुसते प्लॉट विकण्याचा. पण त्यामधून तसं साध्य झालं नाही की ते नुसते प्लॉट घेण्यासाठी म्हणून एवढी लोक इंटरेस्टेड नसायची. मग अशा वेळी आम्ही काय केलं की 8 ते 10 झाडं लावून द्यायची पर फॅमिली. छोटंसं घरकुल द्यायचं. मग त्या झाडांना सुरक्षा करण्यासाठी चिरेबंदी कुंपण द्यायचं आणि त्याला मग गेट वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या, ज्या की कालांतराने जसं जसं पुढे डेव्हलपमेंट करत गेलो तर त्यात सुधारणा करण्यात आला की मेंटेनन्सच्या दृष्टीने कसं सोपं जाईल आणि ही झाडं वाढतच राहतील आणि ऑक्सिजन निसर्गात देतच राहतील आणि आपोआप माणूस कुठेही जगाच्या पाठीवर राहत असला तर त्याचं निसर्गात ऑक्सिजन देण्याचं कार्य जे आहे ते कायम चालूच राहील. तर ह्या मूळ संकल्पनेच्या माध्यमातून मग घरं बांधणं आलं आणि कालांतराने आता आपण जवळजवळ 428 घरांची आजपर्यंत पोझिशन दिलेली आहे 8 साईटच्या माध्यमातून. ओके. 428 घरांचं पोझिशन म्हणजे, आणि त्याप्रमाणे मग तेवढी झाडं, म्हणजे प्रत्येक घरामागे एका घरामागे साधारण तुम्ही किती झाडं देता वगैरे असं काय? 8 ते 10 झाडं आपण देतो. ओके. पण मेन जे आमचं वृक्ष लागवडची मेजर झाली ती आमचा कुडाळ माड्याचीवाडी, परत डिक्वल, मालवण या ठिकाणी जवळजवळ आपण 267 एकर जमीन डेव्हलप केली. ओके. राणे फॅमिलीने. आमचं मूळ गाव मातोड, तर त्या ठिकाणी जवळजवळ आमची 5-6 एकरची आम्ही स्वतः डेव्हलपमेंट केलेली आहे. ओके. आणि कुडाळच्या ठिकाणी जी काही 36 एकरमध्ये प्लांटेशन झाली आहे ही पूर्ण 1995 पासूनची प्लांटेशन आहे. ओके. तर असं मिळून ते जवळजवळ 27,900 वगैरे झाडं आम्ही टोटली जगवलेली आहे. 27,900 झाडं. येस. आणि ही आता पुढे वाढतच जाणार आहे. हा, ती वाढतच जातील. कारण प्रत्येक मेंबर जो आपल्याकडे घर घेतो हा प्रत्येक माणूस 8 ते 10 झाडं जगवतोय. ही एक खूप चांगली संकल्पना आहे की तुम्ही घर बांधून देताय, त्याबरोबर त्या कुटुंबांना झाड सुद्धा लावून देताय, ते जगून देताय, त्याची संगोपन पुढे ती कुटुंब करतायत. तर हे जे लोक गावच्या ठिकाणी येत असतात, तर त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो म्हणजे घर बांधताना?
कसं आहे की 428 एवढे घरं देण्याचं कारण हेच आहे की लोकांना अडचणी इंडिव्हिज्युअल लेवलवर जर ते घर शोधायला जमीन शोधण्यापासून सगळी सुरुवात होते. बरोबर. आणि मला पहिले जागा शोधली पाहिजे, मग त्या जागेचं टायटल लिगल टायटल बरोबर आहे की नाही ते बघितलं पाहिजे. बरोबर. मग त्यानंतर मला सगळ्या परमिशन्स वेगवेगळ्या परवानग्या आणण्यासाठी मला वेळ दिला पाहिजे आणि वेळ देऊन सुद्धा त्या परवानग्या मिळत नाहीत. बरोबर. वेळ जातो भरपूर आणि पैसा पण जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींतून वाचण्यासाठी माणूस विचार करतो की हां, हे सगळं वन विंडो जर मला एका ठिकाणी मिळालं बरोबर. तर मग मला ही सगळी धावपळ करायला लागणार नाही. ओके. आणि आम्ही तेच काम करतो की एन ए करून प्लस त्याची आता सनद ही काढण्यात आली आहे. ओके. पण आम्ही जोपर्यंत आजकालपर्यंत जेवढ्या परमिशन घेतल्या ह्या एन ए केल्यानंतर एन एच्या नंतर सनद पण घेतलेली आहे प्लॉटला, म्हणजे एन एची पूर्तता पूर्ण केलेली आहे. तर ती सगळी प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट करून सगळे पेपर्स त्यांना बांधकाम परमिशन पर्यंतचे सगळे पेपर करून ओके. आपण त्यांना हँडओव्हर करतो. ओके. आणि नंतर मग त्यांना लोन मिळणं हे सोपं सोपं जातं जातं. हे सगळे पेपर्स असल्यावर. ओके. असा म्हणजे विषय. अशा खूप साऱ्या अडचणी आहेत ज्या तुम्ही कोणताही एखादा माणूस इंडिव्हिज्युअल लेवलला जर घर बांधायचा प्रयत्न करत असेल तर ह्या सर्व गोष्टी त्याला फेस कराव्या लागतात. या अडचणी मुंबईत नोकरी करून किंवा मुंबईत कामधंदा करून माणसाला ह्या गोष्टी मिळवणं हे कठीणच आहे. बरोबर. कारण शेवटी त्याला पण तो ज्या ठिकाणी सर्व्हिस करतोय किंवा त्या ठिकाणी तो स्वतःच्या सर्व्हिसेस देतोय तिथे तो एवढा वेळ नाही स्पेअर करू शकत की तो इथे येऊन ह्या सगळ्या गोष्टी करत बसेल. बरोबर. त्यासाठी तो विचार करतो की बाबा हा चला नुसतं डाऊन पेमेंट द्यायचं आहे मला 15% आणि बाकीचं लोनची प्रोसिजर करायची आहे आणि मला एक कॉन्ट्रॅक्टर नेऊन बाबा हे टोटली घर कम्प्लीट करून घ्यायचं आहे. बरोबर. त्यासाठी तो तयार असतो. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लिगल कम्प्लायन्सेस आहेत बरोबर. हे त्याला करणं शक्य नसतं. आता आमच्यामध्ये आणि इतर डेव्हलपरमध्ये थोडासा फरक आहे. आम्ही फक्त एकही बिल्डिंग न बनवता ओके. फक्त बंगलो बनवतो. कारण आपला हेतूच आहे की पर फॅमिली 8 ते 10 झाडं घराच्या शेजारी लागली पाहिजेत. ओके. आणि त्याच्याबरोबर ते घर त्यांना देता आलं पाहिजे. म्हणजे आणि म्हणूनच तुम्ही मग कोकणात त्यासाठी काम करताय का असं काही? कोकणात म्हणजे कसं आहे हे आमचं नेटिव्ह प्लेस आहे. बरोबर. त्यामुळे आम्ही गाव जे आहे ते आमचं हेच आहे. ओके. मातोंड या गावचे आम्ही आहोत आणि मातोंड. त्यामुळे आम्ही ह्या कोकणातच सगळ्या डेव्हलपमेंट घेतोय. ओके. वास्तूप्रमाणे विचार केला तर दक्षिणेकडनं सुरुवात करावी आणि मग उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे विस्तार करत जावा. ओके. तसं आम्ही आमचं दक्षिण जे आहे मातोंड गाव आहे. हां. मातोंड गावाच्या पुढे जर आम्हाला यायचं असेल तर मग ते सावंतवाडी आलं, निरवडे आलं, मग बाकी मळगाव आलं. ओके. आता मळगाववरनं आम्ही कुडाळला जाऊ, ओके. कुडाळवरनं मग थोड्या दिवसांनी रत्नागिरीमध्ये जाऊ, रत्नागिरीमधून मग हळूहळू पालीला जाऊ. ओके. तर असं ते शास्त्राप्रमाणे आम्ही शास्त्राचा बेस थोडासा ठेवलेला आहे. ओके. स्वतः काम करताना पण वास्तुशास्त्राप्रमाणे करायचं आणि येणारे रिझल्ट जे आहेत हां. समोरचा माणूस जो घर घेणार त्यालाही त्या वास्तुशास्त्राचे सगळे रिझल्ट मिळतील बरोबर. याची खात्री करायची. ओके. असं ते सर्व काम चालतं. अच्छा. तर सर एक महत्त्वाचा प्रश्न होता की आता आपण आतापर्यंत खूप व्हिडिओज वगैरे पण टाकले तर त्याच्या खाली कमेंट्स वगैरे पण असतात, निगेटिव्ह असतात, पॉझिटिव्ह असतात दोन्ही बाजूने. तर काही लोकांची मानसिकता किंवा काही लोकांच्या मनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता जर आपल्याकडे रॅन्कोज कोकणात बंगलामध्ये 1 BHK जर समजा 23 ते 24 लाखाला जर मिळत असेल तर काही लोक असा विचार करतात की 1 BHK जर तेवढ्या किमती 23-24 लाखामध्ये मिळत असेल तर आम्ही यापेक्षा कमी किमतीमध्ये स्वतः बांधू आणि आमचे पैसे वाचतील. बरोबर आहे. तर याकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? अगदी बरोबर आहे त्यांचं. जे असं म्हणत असतील ना ते स्वतः बांधूच शकतात. घर बघावं बांधून. बरोबर. ते बांधल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे त्यांनी जर 100% स्वतः बांधलं पाहिजे पण त्यासाठी त्यांच्याकडे जमीन असली पाहिजे. बरोबर. आणि नुसती जमीन उपयोगाची नाही. शेत जमीन असेल तर त्यांना त्याची परवानगी घेतली पाहिजे घर बांधण्याची. त्यांना जर कर्ज हवं असेल तर मग कर्ज त्यांच्याकडे पूर्ण पैसे स्वतःचे असतील तर भाग वेगळा, ते बांधू शकतात. बरोबर. पण ज्याप्रमाणे त्यांचं आहे परिस्थिती तशी काही 99% लोकांची नसणार आहे. बरोबर. 99% लोकांपैकी 90% लोकांना स्वतःचे पैसे बँकेच्या कर्जानेच घर बांधायचं आहे. बरोबर. म्हटल्यानंतर मग त्या सगळ्या कायदेशीर गोष्टींची बाबींची पूर्तता करणं हे त्या इंडिव्हिज्युअल माणसाला शक्य होत नाही. बरोबर. आणि आम्ही इथे ग्रुप ऑफ म्हणजे एक 30 लोकांच्या किंवा 50 लोकांच्या समूहासाठी आम्ही ते काम करतो. आणि म्हणून आम्हाला ह्या प्राईजमध्ये ते करणं पॉसिबल होतं. आज 23 लाख 40 लाख ह्या प्राईजमध्ये घर देणं हे पॉसिबल तेव्हाच आहे
जेव्हा आम्ही हे कलेक्टिव्हली सगळ्यांना एकत्र देण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. आणि ही एवढी किंमत होण्याचं कारण काय, तर दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे सगळेजण जे घर आमच्याकडे ज्यांनी घेतलंय त्यांनी नुसतं स्वतःचं घर नाही बनवलंय, तर त्याबरोबर त्यांनी गावाचा विकास पण केलाय. ओके. कारण ही आपण जी डेव्हलप एन ए करतो, एन ए करण्याच्या प्रोसिजरमध्ये जवळजवळ 40% ते 50% जमीन ही आपण हँडओव्हर करतो बरोबर. सरकारला. नाही म्हटलं तरी रोड आणि ओपन स्पेसची जमीन जी असते ती आपण हँडओव्हर करतो. बरोबर. आणि जी हँडओव्हर होणारी जमीन आहे ही स्टॅम्प ड्युटी आणि सगळं भरूनच आपण विकत घेतलेली असते. बरोबर. आणि ती जमीन आपण हँडओव्हर करतो. स्टॅम्प ड्युटीचा भाग जातो कुठे, स्टॅम्प ड्युटी जाते कुठे, ही त्या गावाच्या विकासासाठीच खर्च होते आणि जिल्हा परिषदेमध्येच खर्च होते. बरोबर. त्याचं जर नियोजन तुम्ही बघितलं त्या स्टॅम्प ड्युटीचं कसं होतं, तर ती ह्या लोकल गावासाठीच खर्च होते. आता हा खर्च झालेला पैसा जो असतो त्यासाठी काम कोण करतं, तर तिकडचा स्थानिकच काम करत असतो. बरोबर. स्थानिक कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते काम करत असतात, मग त्यांचाच हा फायदा होतो. पर कॅपिटा इन्कम आपल्यासारखे प्रोजेक्ट आल्यामुळे त्या गावाचं पर कॅपिटा इन्कम वाढतं. ओके. आणि आज तुम्ही बघितलं पूर्वी, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा इथे एंटर केलं तेव्हा 2 ग्रामपंचायतींच्या वर कर्ज होती आणि त्या दोन्ही ग्रामपंचायतींच्या वरची कर्ज आम्ही बांधलेल्या घरांमुळे फिटलेली आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे असं आहे की जो आपला स्टॅम्प ड्युटीचा पार्ट आहे किंवा इतर घरपट्टीचा भाग आहे आणि लोकल जे काय माणूस जेव्हा येतो इकडे हे बघण्यासाठी येतो तेव्हा तो हॉटेलमध्ये राहतो, तेव्हा इकडच्या लोकल हॉटेलमध्ये राहतो. बरोबर. आणि तो इकडे फिरतो, खर्च करतो, तेव्हा तो इकडे लोकल सर्व ठिकाणी तो खर्च करत असतो पर डे. बरोबर. आणि जेवढे दिवस जास्त दिवस राहील तेवढे दिवस तो खर्च करून इकडचा शेवटी लोकल मार्केटलाच सपोर्ट करत असतो. आणि हा जो काय लोकल कॉन्ट्रॅक्टर काम करतो किंवा इकडचं रॉ मटेरियल जे परचेस केलं जातं आणि त्या ठिकाणी घर बनतं, ह्या सगळ्याचा सपोर्ट हा लोकल माणसाला होतो, तिकडच्या ग्रामपंचायतींना होतो. आणि आजूबाजूचा भाग हा ग्रोथ करण्यासाठी म्हणा किंवा म्हणजे त्याचा प्रोग्रेस करण्यासाठी त्याचा हातभार लावला जातो. बरोबर. त्यामुळे एक माणूस जेव्हा घर घेतो तेव्हा त्यातला सम पोर्शन लँडसाठीचा असतो, तो जी जमीन घेतो त्या जमिनीसाठीच असतो. सम पोर्शन आहे तो रोड ओपन स्पेस जी सोडली जाते. आता पहिले 3 प्रोजेक्ट आहेत आमचे, त्यामध्ये आम्ही डांबरीकरण केलं नव्हतं, पण आता जो त्यानंतरचे जे 4 नंबर प्रोजेक्टपासून त्या 8 नंबर प्रोजेक्टपर्यंत आम्ही रस्ते पण डांबरीकरण करून वगैरे दिलेले आहेत. तर जवळजवळ हे 20 एकर म्हणजे 60 एकर आम्ही डेव्हलप केली. 20 एकरची जमीन जी आहे ती जवळजवळ आपण ग्रामपंचायतींना हँडओव्हर केली. मग ही 20 एकर जमीन जी हँडओव्हर केली त्यातले जे रस्ते बनवून दिले किंवा आणि गोष्टी केल्या, ह्यामुळे ह्या लोकल बॉडीचाच फायदा झाला. बरोबर. आज त्यांचा पैसा वाचला तेवढा ग्रामपंचायतींचा. बरोबर. परत आताच्या नवीन प्रोजेक्टमध्ये आपण स्ट्रीट लाईट वगैरे सगळ्या गोष्टी करतोय, तर त्या स्ट्रीट लाईट वगैरे त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, पोल्स आहेत, 3 फेज लाईन्स आहेत, हा सगळा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे हा MSEDCL ला फ्री ऑफ कॉस्ट हँडओव्हर केला जातो. ओके. हां, आणि वरून त्यांना सर्व्हिस चार्ज पण पे केला जातो ती सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी किंवा आणि काही गोष्टी करण्यासाठी. तर ह्या सगळ्यामध्ये लोकल यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेला सपोर्ट हा ह्या येणारा चाकरमनी आहे तोच करत असतो. बरोबर. त्यामुळे तो जे घर बनवतो त्याच्या अगेन्स्ट त्याला ते इन्फ्रास्ट्रक्चर मिळतं. बरोबर. डांबरी रस्ते मिळतात, पावसाचं पाणी झपकन वाहून जाण्यासाठी बांधलेली गटर असतात, परत लाईट स्ट्रीट लाईट होते, संपूर्ण पोल्स 3 फेज लाईन घरापर्यंत आलेली असते आणि त्यामुळे तो त्याचं AC पासून सगळ्या गोष्टी तो घरात वापरू शकतो. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, पाण्याचे नियोजन केलं जातं, नळ योजना जी केली जाते, हा नळ योजना टोटली वेगवेगळ्या वेरी मारून मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता करून ती ओव्हरहेड टँकमध्ये नेऊन मग नळ योजना केली जाते. हे संपूर्ण त्या लोकल जे काय तिथे बंगलोधारकांची सोसायटी किंवा असोसिएशन असेल त्याला हँडओव्हर केलं जातं. मग ते लोक आपली स्वतःची यंत्रणा ती सांभाळतात. म्हणजे आता 23 लाखामध्ये जी तुम्ही घर किंवा 24 लाखामध्ये बोलताय, बरोबर, तर त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी त्यांना इन्क्लूड मिळतात. त्यांना कोणत्याही प्रकारच्या म्हणजे तुम्ही असं बोलू शकता की डोक्याला ताप नसतो. बाकीचा आता घरासोबत पण मिळणाऱ्या काही गोष्टी असतात, जसं बंगला जो असतो आणि त्याचा भूखंड जो आहे त्याला चिरेबंदी कुंपण केलं जातं, जेणेकरून कोणती जनावरं येऊन ती झाडं खाऊ नयेत किंवा त्याची एक हद्द फिक्स बाउंड्री ही फिक्स असावी. तर ह्या दृष्टीने ते चिरेबंदी कुंपण केलं जातं. परत जी झाडं लावली जातात त्याला ड्रिप इरिगेशन करून देतो आता आपण. आणि ते ड्रिप इरिगेशन केल्यामुळे फक्त एक कॉक चालू केल्यामुळे
त्याला पाणी लागतं. त्या सगळ्या सुधारणा हल्लीच्या काळात केलेल्या आहेत. अगोदरच्या साईटवर मॅन्युअली माणूस पाणी घालायचा, पण आता काय झालंय, माणूस पण वरच्यावर पाणी घालेल, कोणाला कमी घालेल का जास्त घालेल हे सांगता येत नाही. ड्रिप इरिगेशन मध्ये तो विषय नसतो. ते टीप 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 रात्रभर पाणी मिळालं झाडाला की पूर्ण रात्र त्याचं तुम्ही जर बघितलं सकाळी तर संपूर्ण ओलावा दिसतो त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी जसं आता कंपाऊंडवरच मीटर रूम बनवण्यात आलाय, त्यामुळे त्याच्या प्लॉटमध्ये जाण्याची गरज भासत नाही रिडिंग घेणाऱ्या व्यक्तीला. म्हणजे आता सर जो प्रश्न होता आपला की 23 लाखामध्ये त्या एका व्यक्तीला किंवा काही लोकांना ती जास्त प्राइस वाटत असेल, परंतु त्यामध्ये ती जमीन त्याची स्वतःची असेल. इथे जर कोण एखादा आपला चाकरमानी कोकणात जो मूळचा आपल्या कोकणातला असेल पण बाहेर राहणार असेल तर त्याचे काही त्याच्याकडे जमीन वगैरे नसेल, जमीन जरी स्वतःची असली ना तरी त्याला स्वतःचे असे फंड लागतीलच ना घर बनवायला. इथे आपण काय करतो, डाऊन पेमेंट फक्त 3-3.5 लाख रुपये डाऊन पेमेंट घेतो, स्टॅम्प ड्युटीचे वेगळे पैसे भरतो आणि एक 5 लाख डाऊन पेमेंट मध्ये मग बाकीचे पैसे आपण लोन म्हणून घेतो. तर ह्या सगळ्या विषयांमध्ये तो एक डिफरन्स राहणार आहे. ज्याच्याकडे पैसे आहेत तो काही करू शकतो, पण ज्याच्याकडे आणि पैसे असून सुद्धा काही करू नाही शकत, कदाचित त्याला मिळणारी माणसं जी असतात घर बांधून देणारी ही पण तशी योग्य मिळाली पाहिजेत. ती जर पैसे घेऊन जर परत त्यांच्या मागे फॉलोअप घ्यावा लागणार असेल तर मग तो त्रासाचा विषय होऊन जातो. जसे मला काही अनुभव सुरुवातीला आलेले होते की ज्यांना ऍडव्हान्स पैसे दिल्यानंतर आपण त्यांचे नोकर होऊन जातो. आम्हाला त्यांच्या मागे पळायला लागायचं, त्याच्या घरी जा, अरे बाबा तुला पैसे दिले आहेत तू हे काम कर, अरे बाबा तुझ्याकडे पैसे देऊन ठेवले तू हे काम करत नाहीये समोरच्या असं त्याच्या फॉलोअप मध्ये राहायचं आणि कंटिन्यू त्याकडनं ते करून घ्यायचं. आणि तरी तो त्याला ती पडलेलीच नसते, कारण त्याला एकदा ऍडव्हान्स घेतलं की आता हा काय माणूस आपल्याशिवाय दुसरीकडे जाणार नाही आणि ह्याला काही पर्याय नाही. त्यामुळे आपल्याला त्यावरच विसंबून राहायला लागतं आणि तो प्रकार हा आपल्या कंपनीमध्ये होत नाही. कारण एकदा समोरच्याने पैसे दिले, कारण आमच्याकडे ट्रॅक रेकॉर्ड आहे गेल्या 20 वर्षांचा की ही जी 428 पोझिशन दिली आहे की ज्यांनी पैसे वेळेवर दिलेत त्यांची घरं पण वेळेत झालेली. तर असं आहे. हा थोडा बहुत 1-2 महिन्यांचा विलंब होतो. काही वेळा कसं असतं, आपल्या इकडे रेतीचा मोठा इश्यू असतो, रेती मिळत नाही, काही वेळा इतर मटेरियल काही मिळत नाही, त्याचा विलंब होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि पावसाच्या अनियंत्रित कारभारामुळे हा सगळा डिले होतो थोडा बहुत, पण तो मार्जिनल असतो. म्हणजे टोटल लागणारा वेळ आहे त्याच्या 10% 15% इकडे तिकडे होऊ शकतं. दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे सर, आता खूप लोकांना असं वाटतं की परप्रांतीय म्हणजे कोकणातील डेव्हलपर्स वगैरे आहेत तर हे लोक घर बांधून किंवा जर कोणी एजंट असेल तर हे परप्रांतीयांना विकतात, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? असं आहे की ज्यांच्याबद्दल हा विचार केला जातो ना, ज्या परप्रांतीयांबद्दल हा विचार केला जातो किंवा असं होईल तसं होईल आणि ते येऊन सगळं आपलं कोकण गिळंकृत करतील असं तसं, तर ते आमच्या केसमध्ये तरी झालेलं नाही आहे. मुळात कदाचित ते येणारे खूप मोठी मोठी लोक असतील आणि आम्ही एवढी मोठी घरं बनवत नाही. आम्ही फक्त लोअर मिडल क्लास फॅमिलीला लागणारी घरं बनवतो जी की त्याच्या स्वतःच्या गरजा ज्या आहेत एका फॅमिलीच्या त्या भागतील एवढी घरं, एवढ्या साईजची छोटी आणि झाडांसहित घरं अशी जी आम्ही बनवतो. त्यात आम्हाला तरी 428 जणांमध्ये जेवढे मिळाले ते सगळे जण आमच्याकडे आलेले अप्रोच केलेले लोक जी आहेत ती जॉईंट फॅमिलीमध्ये ज्यांची घरं आहेत ऑलरेडी गावी आणि ज्यांचं गाव इकडे आहे कोकणामध्ये, सिंधुदुर्गामध्ये, रत्नागिरीमध्ये, अशी गावं ज्यांची इथे असणारी लोकच आमच्याकडे आलेली आहेत. आणि त्यामुळे ह्या तळ कोकणात परप्रांतीय मला नाही वाटत एवढा काही टक्का असेल. मोठ्या काही लोकांनी घेतल्या असतील जमिनींचे मोठे मोठे भाग, पण त्यांना विकणारे कोण आहेत? आपले शेतकरीच आहेत ना. पूर्वी आपले शेतकऱ्यांकडेच होत्या ना जमिनी, त्यांनीच विकल्या आहेत ना. तर आम्ही विकास करताना हाच विचार करतो की पडीक जमिनीचा विकास करू. आम्ही कोणतीही शेत जमीन घेत नाही, पहिली शेतकऱ्याची जमीन घेत नाही. दुसरं आम्ही बागायती जमीन घेत नाही. एकच छोटी साईट आम्ही केली होती, ती पण म्हणजे त्या शेतकऱ्याची गरज होती म्हणून केली होती, पण त्यात एकही झाड न तोडता आम्ही घरं बनवली. घरं अशी बाजूला मूव्ह करून वगैरे बरोबर मधल्या गॅपमध्ये बसवून अशा पद्धतीने आम्ही घरं बनवली. तर सांगण्याचं तात्पर्य काय, तर आतापर्यंतच्या सगळ्या 90% ज्या डेव्हलपमेंट केल्यात आम्ही त्या सगळ्या पडीक जमिनींचा विकास केलेला. जिथे एकही झाड नव्हतं अशा ठिकाणी झाडं रुजवली आहेत, जगवली आहेत, तिथे पाणी उपलब्ध केलं आहे.
रेन हार्वेस्टिंग केलं आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे जसं आता जेवढा क्वांटम घरांचा जास्त तेवढं जास्त रेन हार्वेस्टिंग आपण केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि ह्या सर्व घरांना पाणी पुरेल ह्याची व्यवस्था करून दिलेली आहे. आता शेवटची जी साईट आहे आमची 8 नंबरची जी स्वामी समर्थ नगर, तिथे तर आमच्याकडे सगळं ग्रॅनाईट आहे खाली आणि त्या ग्रॅनाईटमध्ये पाण्याचं प्रमाण बिलकुल एकदम कमी आहे. पण अशा ठिकाणी मग आपण काय केलं तर पूर्वी बोरवेल मारली, 500 फूट बोरवेल मारली, त्यावर मग RCC रिंगवेल मारली, जेणेकरून पावसात जेवढं पाणी 4 महिने त्यात बोरवेलमध्ये जाऊन ग्राउंड वॉटर वाढेल. आणि 3 बंधारे बांधले, त्या 3 बंधाऱ्यांमध्ये पाणी तुंबवत गेलो आणि त्या जमिनीचा जो उतार ज्या ठिकाणी मॅच होतो ती जी लाईन आहे त्या लाईनवर जाऊन मग आम्ही शेवटची बोर जी मारली 6 नंबर आमची 6वी बोर मारली, त्याला 7.5 HP पाणी लागलं. जे एका तासात 30,000 लिटर एवढं पाण्याचा फ्लो आहे त्या ठिकाणी. तर ते 1 तास चालवले की सगळ्या टाक्या फुल होऊन जातात. तर एवढा तिकडे आम्हाला 10 मिनिटच चालवायला लागतो, कारण सध्या तेवढा वापर नाही आहे पाण्याचा, त्यामुळे ते टाक्या फुल होतात. तर सांगायचं तात्पर्य हेच की जिथे तुम्ही पाणी वाढवण्यासाठी सहकार्य करता निसर्गाला, तिथे निसर्ग तुम्हाला भरभरून देतो. बरोबर. हे त्याचं उदाहरण आहे, जिवंत उदाहरण. तुम्ही इकडच्या सगळ्या गावात चौकशी करू शकता की पूर्वी इथे पाणी होतं का, नव्हतं, मग आता पाणी किती आहे, तर ह्या प्रमाणात पाणी आहे. तर असा विषय आहे. आणि अनेक काहीतरी तुम्ही मला मुद्दा म्हणाला होता, परप्रांतीय. तर परप्रांतीय लोक तर इथे येण्याचा तसा हे नाहीच आहे अजून, आमच्याकडे तरी नाही आहे. आणि राहिला प्रश्न भारतातले इतर लोक ज्यांची संपूर्ण भारतभर आहेत, ते विखुरलेले आपल्या कोकणातली लोक, त्यांचे जॉईंट फॅमिली तिकडे घरं आहेत, ते आमच्याकडे घरं घेतात आणि आम्ही त्यांच्याचसाठी घरं करतो. ओके.